म्हणजे पूर्ण तुम्हाला लाईफ लॉंग मेडिटेशन करायचंच आहे. हा, राजयोगी लाईफस्टाईल इज अ रिअल हेल्दी लाईफस्टाईल. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात. त्या सगळ्याच गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये आपण आणल्या तर ऑटोमॅटिक आपलं जीवन हेल्दी होऊन जातं. ओके. राजयोगाच्या लाईफस्टाईलमध्ये जसं की म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण ज्या ज्या गोष्टी करतो त्या सगळ्याच गोष्टी लाईफस्टाईलमध्ये. मग बाह्य भौतिक गोष्टी पण करतो आणि प्लस आंतरिक विचार पण करतो. तर त्या दोन्हीही गोष्टी जर आपण एका राजयोगी पद्धतीनं केल्या तर मग आपल्याला मेंटल हेल्थ पण चांगली ठेवता येणार आहे आणि फिजिकल हेल्थ ही चांगली ठेवता येणार आहे. तसं मी खूप ब्रह्माकुमार भाऊ बहिणी पाहते, माझे फ्रेंड्स आहेत, खूप स्टेबल असतात, फार फास्ट रिॲक्शन नसते, हळू बोलतात, शांतीने घेतात प्रत्येक गोष्टीला. हे राजयोगामुळेच आहे. हो, त्याची रेग्युलर प्रॅक्टिस केल्यामुळे आपलं नेचर तसं नॅचरल बनतं. म्हणजे आपल्याला अटेन्शन नाही ठेवावं लागत की मला चिडायचं नाहीये किंवा मला हळू आवाजात बोलायचंय. तर हे नॅचरल पार्ट स्वभाव होऊन जातो, नेचर होऊन जातो. बरोबर. जसं दीदी तुम्ही आता म्हटलं की राजयोगाच्या अभ्यासामध्ये सोल कॉन्शियस स्टेटचा विशेष अभ्यास केला तर आपण पॉझिटिव्ह राहू शकतो. कुठल्याही परिस्थितीला आपण एकदम नॉर्मली त्याला परिस्थितीला डील करू शकतो. तर त्यासाठी राजयोगाचा कसा अभ्यास करायचा? प्लीज आम्हाला एक छोटीशी प्रॅक्टिस करून घ्या. राजयोगाच्या अभ्यासामध्ये आपल्याला स्वतःला आत्मस्मृतीमध्ये स्थित करायचे. तर त्यासाठी आपलं सगळं लक्ष आपल्या मस्तकाच्या मध्यभागी एकाग्र करायचे. अनुभव करायचे की 5 तत्वांनी बनलेल्या या शरीरामध्ये मस्तकाच्या मध्यभागी एका चैतन्य तेजस्वी ताऱ्याच्या रूपामध्ये मी आत्मा आहे. हे शरीर जड आहे आणि याच्यामध्ये चैतन्यता निर्माण करणारी मी आत्मा आहे. या शरीराच्या प्रत्येक इंद्रियाकडून कर्म करवून घेणारी मी आत्मा आहे. आपल्या मनाला पूर्णपणे आत्म्याच्या स्वरूपावर एकाग्र करायचे. अनुभव करण्याचा प्रयत्न करा की या 2 डोळ्यांच्या द्वारे पाहणारी मी आत्मा आहे. जसं आपण घरात बसून खिडकीतून बाहेर बघतो तशी मी आत्मा मस्तक मध्यावर राहून या 2 डोळ्यांच्या द्वारे बाह्य जगाला बघत आहे. या 2 कानांच्या द्वारे मी आत्मा सगळे आवाज ऐकत आहे. या मुखाद्वारे बोलणारी ही मी आत्माच आहे. हातांद्वारे कर्म करणारी, पायांद्वारे चालणारी, शरीराच्या एक एक इंद्रियाकडून कर्म करवून घेणारी मी आत्मा आहे. या संपूर्ण शरीराचा मी कंट्रोलर आहे. अति सूक्ष्म परंतु अतिशक्तिशाली. आत्म्यामधील एक एक संकल्प व्हायब्रेशन्सच्या रूपामध्ये या मेंदूमधून सर्व नसांच्या द्वारे संपूर्ण शरीरामध्ये प्रत्येक पेशीपर्यंत पोचत आहे. मी एक सात्विक आत्मा निरंतर सात्विक प्रकंपन पसरवत आहे.
ओम शांती. ओम शांती दीदी. अतिशय रिलॅक्स, स्टेबल आणि शांत वाटतंय. आत्ता तुम्ही जे काही हे करून घेतलं, लाईक कमेंट्री होत आहे, ह्या अशा कमेंट्री कशा आम्हाला मिळतील आमच्या दर्शक मित्रांना रेग्युलर स्टडी करण्यासाठी? आजकाल तर हे सगळं सोशल मीडियावर, यूट्यूब किंवा ब्रह्माकुमारीचे अनेक प्लॅटफॉर्म आहेत, तर त्यावर हे सहज उपलब्ध आहे. ओके. आणि याची काही पुस्तकंही बनलेली आहेत की कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या प्रकारचे विचार मेडिटेशनमध्ये करायचे, याचीही खास पुस्तकं बनलेली आहेत. तर तीही आपल्याला सेंटर्सवर किंवा आपल्या हेडक्वार्टरमध्ये अवेलेबल होऊ शकतात, की ज्याच्या आधारे मेडिटेशनमध्ये कसे विचार करायचे हे पण त्यांना शिकता येईल. कारण इनिशियल स्टेजवर तर काहीतरी हेल्प घेऊनच आम्हाला करावं लागणार आहे. तर नक्कीच बुक्स आहे किंवा सोशल मीडियाच्या द्वारे आम्ही हे सगळ्या गोष्टी मिळवू शकतो.